मंडळी, अथांग पसरलेला सागर तीर, नारळी पोफळीच्या दाट बागा, चैतन्यमयी सागर वारे, इथली जागृत देवस्थाने आणि निसर्ग सौंदर्य यांचा मनोरम असा संगम असणारं कोकणातील एक गाव म्हणजेच गुहागर. असं वाटतं की निसर्गाने या गावाला उजवं माप दिलंय. इथे पर्यटनासाठी भरपूर अशी ठिकाणं आहेत. मग ही ठिकाणं नक्की कुठली, कशी दिसतात, कसं जायचं, काय पाहायचं, कुठे राहायचं, कुठे खायचं आणि कधी जायचं, ही सर्व माहिती घेऊन मी हा गुहागर परिसराचा एकूणच जबरदस्त असा व्हिडिओ घेऊन आलो. मंडळी, मी तुम्हाला गुहागर आणि परिसरातील टॉप 20 ठिकाणांची माहिती देत त्यांची सफर आज घडवणार आहे, ज्यामध्ये समुद्रकिनारे, मंदिरे, किल्ला, होमस्टेज, हॉटेल्स आणि खानावळींचा समावेश आहे. मंडळी, चला वेळ न दवडता ही सफर सुरू करूया. हा व्हिडिओ नेहमीपेक्षा वेगळा आहे बरं का, तेव्हा शेवटपर्यंत पहा. तसं पाहिलं तर या गुहागरचा परिसर अगदी दाभोळ खाडीपासून म्हणजेच वाशिष्ठी नदीपासून ते जयगडच्या खाडीपर्यंत पसरलेला आहे. मी तुम्हाला याच पट्ट्यातील अंजनवेलपासून गुहागर, पालशेत, भूदल, वेळणेश्वर ते हेदवी असा एक छान प्रवास आज दाखवणार आहे. मंडळी, गुहागर आणि जवळपासचा परिसर बघायला 2, 3, 4 दिवस राहून तुम्हाला सहल करावी लागेल. यामध्ये 40 ते 50 किलोमीटरपर्यंतच्या सागर किनाऱ्याची ही सफर असेल. यामध्ये मग प्राचीन मंदिरे, स्वच्छ समुद्रकिनारे, गडकिल्ले, बंदरे, दीपगृह आणि खाण्याची, राहण्याची काही ठिकाणं मी तुम्हाला दाखवणार आहे. हा तर मंडळी, चला आता पाहूया इथे कसं आणि कधी जायचं. मंडळी, मुंबईवरून गुहागरला जायचं असेल ते मुंबई ते गोवा महामार्गाने 270 किलोमीटर हे अंतर आहे. मुंबई ते गुहागर हे दापोली मार्गे पण 270 किलोमीटर आहे. या सगळ्या गुगल मॅप्सच्या डिटेल मी तुम्हाला व्हिडिओच्या खाली देत आहे. पुण्याहून तुम्हाला जायचं झालं तर सातारा, उमरज, पाटण, कोयना नगर मार्गे, चिपळूण मार्गे हे अंतर 245 किलोमीटर आहे. तर पुण्याहून दापोली मार्गेही इथे जाता येतं. रेल्वेने ज्या लोकांना जायचं असेल त्यांनी कोकण रेल्वेने चिपळूणला उतरून पुढे एसटीने गुहागरला त्यांना जाता येईल. आता तुम्ही विचाराल बेस्ट सीझन कुठला? माझा फेवरेट ऑक्टोबर ते फेब्रुवारी. आल्हाददायी हवामान आणि स्थलांतरित पक्ष्यांसाठी एकदम जबरदस्त असा काळ, पक्षी पाहायचा काळ. ओव्हरऑल कोकणात जाण्यासाठीच हा एक उत्तम काळ मानला जातो. पण मार्च ते मे हा उन्हाळा असतो. पण आंबा, फणस, करवंद असा जर कोकण मेवा पाहिजे असेल तर तुम्हाला उन्हाळ्यातच जाता येईल आणि संध्याकाळ एकदम उत्तम असते. जून ते सप्टेंबर पावसाचा जोर आणि सागराचं रौद्र रूप या काळात असतं. तेव्हा काळजी घेऊन प्रवास आणि पाऊस हे तुम्हाला पाहावं लागेल. पण जून ते सप्टेंबर यामध्ये तुम्हाला पावसाळ्यातलं कोकणाचं सौंदर्य मात्र नक्की पाहायला मिळेल. चला तर मग सुरू करू ही मस्त अशी सगळी ठिकाणं पाहायला. मंडळी, ही 20 एक ठिकाणं आहेत, त्यामुळे व्हिडिओ थोडासा लांब होऊ शकतो. पण माहिती तुम्हाला भरपूर मिळणार आहे. चला सुरू करू. म्हणजे पहिलंच ठिकाण आहे गुहागरमधील खालच्या पाट्यातील रस्त्याने सरळ जाऊन कोळीवाडा पार केला की आपण थेट या मंदिराला पोहोचतो. वालुकेश्वर मंदिर. समुद्राकाठच्या नारळीच्या बागेशेजारी रंगरंगोटी केलेले हे मंदिर अगदी छान दिसतं. पुराणातील सह्याद्री खंडात वालुकेश्वर मंदिरापर्यंत गुहागरची सरहद्द होती असा उल्लेख आहे. यावरून हे मंदिर प्राचीन असल्याचं आपल्याला समजतं. मंदिराच्या आवारात तुळशी वृंदावन, दीपमाळ आहे. पुढे सभा मंडपातून गाभाऱ्यात जाऊन हे प्रसन्न असं दर्शन घेतलं. इथे अगदी प्रसन्न वाटतं. मंडळी, गुहागराचे 3 पाट पडतात. खालचा पाट, वरचा पाट आणि देवपाट. आता आपण खालच्या पाटातून सरळ पुढे आल्यानंतर आपल्याला कोळ्यांची वस्ती ओलांडून आसगोली गावात आपल्याला हे वालुकेश्वराचं मंदिर दिसतं. या वालुकेश्वर मंदिरामध्ये शाळीग्राम शिळेमध्ये घडवलेलं शिवलिंग आहे आणि त्याचबरोबर पुरातन अशी एक जपमाळ हातात घेतलेल्या गणपतीची मूर्ती आहे. हे या मंदिराचं वैशिष्ट्य आहे. पुरातन सागरी महामार्गावरती हे मंदिर स्थित आहे, त्यामुळे आजूबाजूचा परिसर तसा आहे. पण इथे आल्यानंतर नक्की काय पाहायचं? तर हा मंगलमय आजूबाजूचा छान परिसर पाहायचाच, पण त्याच्या आजूबाजूला या ठिकाणी ज्या समुद्रावर झुलणाऱ्या होड्या आहेत, तो बीच आहे लगेच या मंदिराला लागतो, तो आहे, तो नक्की पाहायला विसरू नका, कारण अतिशय जबरदस्त आहे. मंदिरही खूप सुंदर आहे, आजूबाजूचा परिसरही खूप सुंदर आहे. चला आता मी या वालुकेश्वराचं दर्शन घेतो आणि पुढचं ठिकाण तुम्हाला दाखवतो. म्हणजे यानंतरचं ठिकाण म्हणजे आसगोलीचा समुद्रकिनारा.
या मंदिरापासूनच बाजूने चालत जाऊन अगदी 100 फुटांवरच आपल्याला सागराचं छान असं दर्शन होतं. मासेमारीच्या तिथे पार्क केलेल्या होड्या, त्याच्यामध्ये असणारी माशांची जाळी आणि समुद्राच्या लाटांवर विसावलेल्या बोटींच्या टोळक्याला पाहणंही अगदी सुखद अनुभव आहे. इथून तुम्हाला गुहागर पर्यंतचा एक सताड असा बीच दिसत असतो, ज्याला नारळाच्या आणि सुरूच्या बनांनी वेढलेलं आपल्याला दिसतं. तुम्ही जर पाहिलं तर 2 डोंगरांमध्ये, म्हणजे गुहागरचा तो डोंगर, ते आसगोलीचा हा डोंगर, या 2 डोंगरांच्या मध्ये बरोबर 5 ते 6 किलोमीटरचा एकदम चकचकीत वाळूचा हा मस्त असा समुद्र किनारा आहे. चला आता आपण पाहूया पुढचं ठिकाण, गुहागरमधलं. तिसरा आपला पॉईंट आहे गुहागर व्ह्यू पॉईंट. हा प्राचीन सागरी महामार्गावरील एक डोंगराचा भाग आहे, जिथून गुहागरचा एक भन्नाट लांबलचक असा बीच दिसतो. आम्ही इथे जाऊन पाहिलं तर काय काय भन्नाट व्ह्यू दिसतो मंडळी. आहा. आता समुद्राला इकडे सूर्यास्ताला सूर्य जाणार आहे आणि समुद्राच्या लाटा दिसतात आहेत, बोटी दिसतात आहेत, पांढऱ्या शुभ्र खळाळणाऱ्या लाटा किनाऱ्यावर येतात आहेत, चकाकणारे किनारे आहेत आणि आपल्याला दिसतात ती सगळी नारळाची झाडी दिसते पूर्णपणे. म्हणजे आम्ही आता बुधलकडे चाललोय. बुधल बीच आम्ही गुगलला टाकले आणि आम्ही तिकडे डोंगरावरून चाललोय. सो डोंगराच्या टापूवरती एकदम टॉपला आल्यानंतर हा सुंदर असा व्ह्यू आहे. हा व्ह्यू पाहायला विसरू नका. हा सुंदर रोड आहे समुद्राकडचा. या रोडने ट्रॅव्हल करताना हा व्ह्यू नक्की पहा. यानंतर आपला चौथा आणि पुढचा पॉइंट आहे डोंगराच्या उताराचा रस्ता उतरून खाली येताच आपल्याला समोर एक बंदर दिसतं. हे म्हणजे पालशेतचं बंदर. आसगोलीच्या सड्यावरून आपण कच्च्या रस्त्याने सागरी महामार्गाने जेव्हा खाली उतरतो तेव्हा आपल्याला पालशेत बंदर लागतो. पालशेत बंदर आहे आणि त्याचा हा नजारा आहे आसपासचा. 16व्या शतकापासून हे बंदर अस्तित्वात असल्याचे आपल्याला पुरावे मिळतात. या पालशेतचं प्राचीन नाव पालपट्टमई असं होतं. खरं तर इथे अनेक असे बांधकामाचे अवशेष आहेत. त्याचं उत्खनन केलं तर पुरावे पण मिळतील, पण हे कोण करणार? चला आपण पाहूया पुढचा 5वा आपला पॉईंट. इथून थोडंसं पुढे गेलं की वाटेवरून श्री दत्त मंदिर आपल्याला नजरेस पडतं. या मंदिरात जाऊन छान असं दर्शन घेतलं. कोकणातील मंदिर आहे, आहा काय विचारू नका. भव्यतेबरोबर सुबकता आणि मांगल्याचा अनुभव आपल्याला इथे आल्याशिवाय राहत नाही. रस्त्यालगतच आपल्याला पाण्याचा एक हौद दिसतो. यातच माणसं आणि घोड्यांना उतरून पाणी पिण्याची जुनी व्यवस्था आपल्याला दिसते. यावरूनच हा प्राचीन सागरी महामार्ग असला पाहिजे हे आपल्याला पटतं. यानंतर आपलं पुढचं 6वं ठिकाण ते म्हणजे पालशेत गावातून आपण थोडे पुढे पोहोचलो की आपण एका तीव्र उतारावरून खाली उतरतो आणि समोर आपल्याला दिसतं ते वेळणेश्वराचं सुंदर असं देवालय. आपली गाडी वेळणेश्वर मंदिरासमोर येऊन थांबते. आता ठिकाणाबद्दल काय बोलू मित्रांनो. जनरली गुहागर, वेळणेश्वर, हेदवी असं त्रिकूट पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. समुद्राकाठच्या नारळाच्या गर्दीतलं गुहागरचं पर्यटन वाढवणारं हे एक लोकप्रिय ठिकाण अर्थात वेळणेश्वर. सुमारे 1200 वर्षापूर्वीच वसलेलं हे एक निसर्गरम्य असं गाव. स्थानिक लोकांच्या मध्ये 12व्या शतकात छोटं देऊळ होतं. त्याला लोक वेळोबा म्हणायचे. इथला मुख्य गाभारा तेव्हाचाच आहे. नंतर सुमारे 800 वर्षापूर्वी गाडगीळ नावाच्या व्यक्तीने स्वखर्चाने आत्ताचं हे मंदिर बांधलंय. पेशवाईतील सरदार रास्त्यांच्या त्या देखरेखीखाली एकेकाळी हे देवालय होतं. या मंदिराचं मला जाणवलेलं वेगळेपण म्हणजे घुमटाकार शिखराचा सभामंडप. एरवी असा पाहायला मिळत नाही. मुख्य मंदिराला लागून काळभैरव, श्री गणपती आणि श्री लक्ष्मीनारायण अशी मंदिर आहेत. इथे लोक देवाला कौल लावताना जर तुम्हाला पाहायला मिळालं तर ते नक्की पहा. दीपमाळा, मूर्ती आणि गाभाऱ्यात 2.5-3 फुटांच्या लांबींची शिवपिंडी दिसते. कोनाड्यात पार्वती बरोबर गणपती बाप्पाही दिसतात.
प्रशस्त आवारात मंदिराचा कमाल दिसणारा समूह आहे. जुनं पुरातन मंदिर, विहीर आणि आजूबाजूचा परिसर फिरून पाहिला. या परिसरात शांतता आणि मांगल्याचा आपल्याला अनुभव येतो. लाटांची गाजही आपल्या कानी पडत असते. हे पाहूनच आम्ही पुढचं आणि 7वं ठिकाण पाहायला गेलो. ते म्हणजे त्या मंदिराच्याच बाजूच्या रस्त्याने आपण थोडंसं पुढे गेलो की आपण पोहोचतो ते वेळणेश्वराच्या बीचवर. हा किनाराही स्वच्छ रेतीचा आणि फेसाळ लाटांचा, नारळाच्या गर्दीचा असा आहे. गावात MTDC रिसॉर्ट, हॉटेल्स आणि वेळणेश्वराचं भक्त निवासाची उत्तम व्यवस्था लोकांच्या राहण्यासाठी आहे. हा बीचही सर्वांग सुंदर असा बीच आहे. इथे प्रशस्त पार्किंगही आहे. तेव्हा तुम्ही या समुद्रात मस्तपैकी पोहण्याचा आनंद लुटू शकता. गुहागरला आल्यानंतर वेळणेश्वरला आल्याशिवाय ट्रिप पूर्ण होत नाही. सो हेदवी, वेळणेश्वर आणि गुहागर असं समूहाने नाव घेतलं होतं आणि अशीच ट्रिप केली जाते. सो वेळणेश्वरला यायचं असेल तर तुम्हाला गुहागरवरून साधारण 30 मिनिटं लागू शकतात. वेळणेश्वरला आल्यानंतर सर्वात महत्त्वाचं काय तर समुद्रकिनाऱ्यावरचं वेळणेश्वराचं मंदिर अतिप्राचीन मंदिर आहे. ते मंदिर अतिशय जबरदस्त आहे. खूप सुंदर अशी कोकणातली मंदिरं असतात, त्यापैकीच हे एक मंदिर आहे जे वेळणेश्वराचं मंदिर आहे. वेळा म्हणजे समुद्रकिनारा आणि किनाऱ्यावरचं मंदिर म्हणून वेळणेश्वर असंही सांगितलं जातं. किंवा वेळ न लावता पावणारा नवसाला म्हणून वेळणेश्वर असंही म्हटलं जातं. यानंतरचं पुढचं आणि 8वं आपलं ठिकाण आहे ते म्हणजे हेदवीचं स्वामी समर्थ मठ. अलीकडच्या काळातच बांधलेले मठाचं सुंदर असं बांधकाम आणि त्यातले सुखद रंग, त्यामुळे हा मठ आपल्या लक्षात राहतो. थोडंसं पायऱ्या उतरून खाली येऊन आम्ही समर्थांच्या मूर्तीचं प्रसन्न असं दर्शन घेतलं. इथे अपार अशी शांतता नांदते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं ठणकावून सांगणाऱ्या समर्थांनी मनोबल दिलं. म्हणजे यानंतरचं आपलं पुढचं ठिकाण आहे ते म्हणजे हेदवीचा गणपती. स्वामी समर्थांच्या मठापासून थोडंसं पुढे गेले की आपण पोहोचतो ते हेदवीच्या गणपती मंदिरात. याही मंदिराला गुहागर दर्शनात वेळणेश्वर इतकंच महत्त्व आहे बरं का. रस्त्याच्या डाव्या बाजूला किल्ल्यासारख्या तटबंदीत वेढलेलं हे गणेश मंदिर. याही मंदिरात जाऊन आम्ही प्रसन्न दर्शन घेतलं. ही श्रींची मूर्ती काश्मीरमधील पाषाणापासून घडवलेली आहे. हातांच्या मूर्तीच्या मांडीवर सिद्धलक्ष्मी विराजमान झाले आहे. दशभुजा गणेश मंदिर नावाप्रमाणेच त्याला 10 हात आहेत असा हा गणपती आहे. अत्यंत सुबक आणि सुंदर अशी मूर्ती आहे. शस्त्रास्त्र धारण केलेली ही मूर्ती आहे. त्यामुळे अशा मूर्तीची पूजा अर्चा या करण्याचा अधिकारी काही ठराविक लोकांना असतो, मी असं सांगण्यात आलं आहे. पण या मूर्तीविषयी काही गोष्टी इथे सांगितल्या जातात, कथा सांगितल्या जातात. त्याप्रमाणे केळकर ही एक भक्त, निस्सिम भक्त गणपतीचे. त्यांच्या काही गोष्टींची पेशव्यांना या ठिकाणी प्रचिती आल्यानंतर पेशव्यांनी 1 लाख रुपये त्या काळामध्ये हे मंदिर उभारण्यासाठी त्यांना दिले आणि त्यांनी इथे येऊन हे मंदिर उभारलं अशी कथा सांगितली जाते. हे मंदिर एकदम डोंगराच्या वरच्या भागावरती वसलेलं आहे आणि याच्या पायथ्यापर्यंत आपल्याला गाडी घेऊन जाता येतं. हेदवीचं हे दशभुजा गणपती मंदिर नक्कीच तुम्हाला प्रसन्न केल्याशिवाय राहणार नाही. आता आपल्याला जायचं समुद्रकिनाऱ्यावरती. चला माझ्या मागे. चला आता जाऊया पुढच्या ठिकाणाकडे. पुढे आम्ही पोहोचलो ते हेदवीच्या समुद्रकिनारी. सागराच्या बाजूच्या रस्त्यावर कडेला बाकं ठेवलेली आहेत.
या बाकांवरती बसून संध्याकाळचा सूर्यास्त मस्त पाहता येतो. इतकं भारी वाटत होतं ना इथे, ती कुसुमाग्रजांची सागर कविताच आठवली. आवडतो मजा फाट सागर, अथांग पाणी निळे, निळ्या जांभळ्या जळात केशर, सायंकाळी मिळे. फीस फुलांचे सफेद शिंपित, वाटेवरती सडे, हजार लाटा नाचत येती, गात किनाऱ्याकडे, गात किनाऱ्याकडे. आता इथे काय बरं वेगळं, तर इथे हेदवीचा बीच आहे. त्यावरच उमामहेश्वराचं एक सुंदर असं मंदिर आहे. या किनाऱ्याला एक स्थानिक नदी येऊन मिळते. हा पर्यटकांचा आवडता समुद्र किनारा. आम्ही संध्याकाळ इथेच घालवली. 1770 ते 80च्या दरम्यान अहिल्याबाई होळकरांनी दिलेल्या रकमेतून या मंदिराची उभारणी झाल्याचं कळतं. मंदिरात बसून सागराची गाज ऐकत इथला निवांतपणा अनुभवणं मस्तच. अशा प्रकारचे खडक आहेत. हे खडक पार करत आपल्याला इकडे ब्राह्मणगडीकडे जायचंय. दिसली? चला मंडळी, जाऊया पुढच्या ठिकाणाकडे. या दर्शनानंतर आम्ही वळलो ते म्हणजे बामणगड या निसर्ग चमत्काराकडे. मंदिराच्या मागे खडकावरून चालत 5 मिनिटांवर ह्या ठिकाणी आपण पोहोचतो. पुढे समुद्राच्या कडेच्या एका खडकात पडलेली एक मोठी भेग आपल्याला दिसते. इथे जर ऐन भरतीच्या वेळी आपण गेलो ना, तर उंच असा हवेतला मोठा फवारा आपल्याला दिसतो. वर्षानुवर्षे समुद्राच्या लाटा धडकून एक अरुंद अशी घळ इथे तयार झाली. ऐकीव कथेनुसार रात्रीच्या वेळी कोणी एका ब्राह्मणाला अंदाज न आल्याने या घळीने त्याला आपल्या पोटात घेतलं आणि तेव्हापासून या ठिकाणाला बामणगड म्हणू लागले. हो, पण सावधा मंडळी, कारण इथे खोलीचा अंदाज येत नाही आणि या कपारीतून उडणारा जलखांब, त्याच्या धडक्याचा आवाज, पाण्याची प्रचंड खळबळ, त्यामुळे हे थरारक वाटतं बरं का. हेदवी हे गाव डोंगर, जंगल आणि माडा फणसांच्या मिश्रणातून बहरलंय. आता सूर्यास्ताची वेळ झाली होती आणि आम्ही इथेच बसून मस्तपैकी तो सूर्यास्त अनुभवला. ज्ञानियाचा वा तुक्याचा तोच माझा वंश आहे, माझ्या रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे. याची गुहागर तालुका म्हटलं की प्राचीन मंदिरांचे समूह, अनेक प्राचीन मंदिरं आपल्याला या गुहागर तालुक्यामध्ये पाहायला मिळतात. आणि जनरली गुहागर म्हटलं की गुहागर, हेदवी आणि वेळणेश्वर असं ते सलग ट्रीप असते, अशी करावी राहत. समोरच्या लाटांमध्ये बुडू पाहणारा तो सोनेरी गोळा असा दिसत होता की जणू वेळ थांबूनच राहावा. गुहागर मधलं हेदवी आणि हेदवीच्या किनाऱ्यावरचा हा सूर्यास्त, अतिशय मोहक असा सूर्यास्त. सगळं मिटून एकदम इतकं शांत वाटतंय ना, खूप शांत. किती मनामध्ये काळजांचं काहूर माजलेलं असलं ना तरी असं समुद्राकाठी येऊन थांबलं की बस सगळं मिटून जायला होतं. आता तुम्ही म्हणाल की नुसतं फिरू कसं, कुठे खायचं ते पण सांगा की राव. चला खवयगिरी करू. चला मंडळी, आता जाऊया पुढच्या ठिकाणाकडे. आता हे ठिकाण आहे गुहागरातील प्रसिद्ध असं शाकाहारी पदार्थांचं हॉटेल, म्हणजेच मुसळे हॉटेल. कोथिंबीर वडी, थालीपीठ, आम्रखंड, पुरणपोळी, मोदक, आहा, तोंडाला पाणी सुटलं राव.
इथे थाळी उत्तम. गुहागरातील व्याडेश्वर मंदिराच्या अगदी मागेच हे प्रसिद्ध असं ठिकाण आहे. त्यामुळे इथे जाऊन नक्की चमचमीत शाकाहारी पदार्थांवर आपला ताव मारा. इथे आम्ही अनेक पदार्थांवर मनसोक्त ताव मारला. ही आमटी आहे, चवळीची उसळ आहे, फणसाची भाजी आहे, सोलकढी आणि आम्रखंड, त्यांचा स्वतःचा आम्रखंड आहे, आणि चपात्या आणि पापड, लोणचं आहे, चटणी आहे आणि सोलकढी आहे. अशी सुंदर वेज थाळी आहे मुसळे यांची. आता बघूया, आपण टेस्ट करूया. उसळ पाहिजे, चवळीची उसळ. छान खमंग थालीपीठ आहे, वरून बटर टाकलंय, कैरीचं लोणचं आहे. थालीपीठाबरोबर छान लागते ते. मुसळे हॉटेलची नक्की काय स्पेशालिटी? आम्ही आत्ताच जेवलो, मनमुराद जेवलो, एकदम अवीट गोडीचं जेवण जेवलो, अस्सल कोकणी थाळी, घरगुती पद्धतीचं जेवण होतं. काय सांगाल आजी आम्हाला? आमचे हॉटेल 1937 पासून आहे. अरे बापरे, म्हणजे चौथी पिढी आहे हो, हॉटेल. हो, हो. आणि शक्यतो आम्ही आचार्य असं नाही ठेवत, मिळाला तर ठेवतो, नाही असं नव्हे. पण आम्हाला काय होतं, आचार्यांनी केलेलं तसं नाही पसंत पडत. म्हणजे आम्हाला जसं द्यायला पाहिजे लोकांना, उगाचच आम्ही पैसा ह्याच्यावर नाहीये. दोन्ही आमचा चरितार्थ पण भागला पाहिजे, काही फुकट नाही आम्ही देत. बरोबर, चरितार्थ पण भागला पाहिजे, आणि जास्त उगाच पण घेणं हे आमच्या सासऱ्यांचं सांगणं होतं की उगाचच मिळतंय म्हणून भरपूर घेऊ नका. तुम्ही पण फिरा, आनंद घ्या, लोकांनाही आनंद मिळून दे. की इथे गेले म्हणजे माझ्या जास्त पैसे गेले असं काही वाटेल नको. अच्छा, म्हणजे रास्त दरामध्ये रास्त दरामध्ये. घरगुती अगदी, पद्धतीचं अगदी. जेवण आपण असं हो, म्हणू हो, शकतो. हो, हो. मग याच्यामध्ये काय स्पेशालिटी, काय काय देता तुम्ही? आम्ही रस म्हणजे घावन, तुमच्याकडे आल्यानंतर खाल्लंच पाहिजे असं. रस घावन नारळाच्या दुधामध्ये गुळ, वेलची हे टाकून घावन करतो. रस बर घावन. बर नंतर आंबोळी. बर आंबोळी कोकणातली आमची वेगळीच असते. बर बर, हो, 2-3 पिठं एकत्र करून पिवळ्या रंगाची अशी ती असते. म्हणजे हो. पौष्टिक असते सगळं, त्याच्यात मेथीपासून सगळं पौष्टिक असतं. क्या बात. आणि भाजणी, थालीपीठ, भाजणीचं थालीपीठ, आम्रखंड आम्ही घरीच करतो, पुरणपोळी घरीच करतो. तर पुरणपोळी आणि मोदक पण असतात. हो, मोदक तर स्पेशालिटी ते. ओके, बरोबर. शिरा आमचा एक असतो चांगला. ओके. मी लोक म्हणतात चांगलं म्हणून मी चांगलं म्हटलं असं. दडपे त्याला पोहे पापड मी जो लागतो. ऐकून आहे, दडपे हो पोह्यांबद्दल. हो, दडपे पोहे, त्याला पोहे पापड असतो, तो आमचा घरचाच असतो. म्हणजे बात. घरी केलेला, नाही तर पनवेलला मिळतात पोह्याचे पापड असं. म्हणजे कोथिंबीर वडी असेल, घावणे चटणी असेल, दडपे पोहे असतील, मोदक असेल, पुरणपोळी असेल, हे सगळे घरगुती पद्धतीचे घरी बनवलेले पदार्थ इथे मुसळे हॉटेलमध्ये येऊन जर तुम्ही खाल्लात तर अप्रतिम तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. आम्ही तो घेतलाय. तुम्हीही एकदा नक्की येऊन गुहागरमध्ये, व्याडेश्वराच्या अगदी जवळच मुसळे हॉटेल आहे. नंबर 13, गुहागरातील आणखी एक शाकाहारी जेवणाचं सात्विक ठिकाण म्हणजेच जोगाजी. जी या जोगाजीच्या खानावळीमध्ये तुम्हाला शाकाहारी उत्तम जेवण मिळतं. ज्यांना साधं सात्विक शाकाहारी जेवण हवंय ना, त्यांना हा उत्तम पर्याय आहे. या बसा सर, हे देते हा सॅलेड. आता कोकणात येऊन मासे खाणे याच्यासारखी मजा नाही. चला ही ठिकाणं पाहू. नंबर 14, मुसळे हॉटेलपासून थोडंसंच पुढे गेलो की हॉटेल श्रद्धा आहे. या ठिकाणी मच्छी खाणाऱ्यांसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. आपण आता आलोय श्रद्धा थाळीला. आम्ही ऑर्डर केली 2 सुरमई थाळी, प्रॉन्स थाळी. इथे वेगवेगळ्या प्रकारच्या मच्छी थाळी तुम्हाला खाता येतील. आणखी एक मच्छी खाण्यासाठी व्हेज आणि नॉनव्हेजचं उत्तम ठिकाण म्हणजे हॉटेल अन्नपूर्णा. हेही गुहागरामधील एक उत्तम ठिकाण आहे. व्याडेश्वरापासून डावीकडे आपण वळून आल्यानंतर थोड्याशा अंतरावरच आपल्याला अन्नपूर्णा व्हेज नॉनव्हेज हे हॉटेल दिसतं. इथे टिपिकल रत्नागिरी स्टाईल मच्छी थाळी मिळतात बरं का. मग सुरमई, पॉपलेट, प्रॉन्स हे सगळं मनसोक्त तुम्ही खाऊ शकता. छान आहे टेस्ट. मंडळी, खाण्यासाठी आणखी तुम्हाला गुहागरमधली ठिकाणं सांगायची झाली तर या व्यतिरिक्त सुरुची थाळी आणि झिंबर यांची लक्ष्मी खानावळ आहे. तुम्ही जेवायला तिथे जाऊ शकता. पालशेतला प्रिया गद्रे यांची पुरणपोळी आणि मुसळे यांची पुरणपोळी आम्ही नक्की तुम्हाला रेकमेंड करू. अतिशय अप्रतिम चव.
राहण्यासाठी नारळाच्या वाडीतला ओसरी निवास उत्तम आहे. याशिवाय याच ओसरीच्या आजूबाजूला निशिगंधा बीच रिसॉर्ट, कामेरकर गेस्ट हाऊस, साफल्य, अद्वैत, हॉटेल राजगड, किनारा, गुलमोहर ही गुहागर बाजारपेठ ते अंजनवेल रस्त्यावर असणारी काही राहण्याची सुंदर ठिकाणं आहेत. आणि इथला रेट साधारण 1500 रुपयापासून 4000 रुपयापर्यंत बदलत राहतो. याशिवाय आसकोलीजवळ हॅपी केबिन्स आणि किनाऱ्यावर असणारं वुड्स होमस्टे ही आरामदायी हॉटेल्सही तुम्ही ट्राय करू शकता. त्यांचा दर 3 ते 5000 रुपयापर्यंत आहे. याशिवाय समुद्रापासून 10 मिनिटांच्या अंतरावर जर तुम्हाला बंगल्यांच्या सोसायटीत राहायचं असेल तर मँगो व्हिलेज गुहागर हा एक उत्तम पर्याय आहे. यावर मी एक सेपरेट व्हिडिओ केलेला आहे, तो नक्की पहा. आणि मंडळी, याशिवाय गुहागरचा मुख्य बीच, अंजनवेल लाईट हाऊस, टाळकेश्वर मंदिर, गोपाळगड किल्ला आणि श्री व्याडेश्वर व श्री लक्ष्मीनारायण ही ठिकाणं सविस्तरपणे मी या अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये दाखवले, तेव्हा तोही व्हिडिओ नक्की पहा. मंडळी, समुद्रकिनाऱ्यावर पोहताना लाटांची उंची, खोली पाहून अंदाज घेतच आनंद लुटला पाहिजे. वॉटर स्पोर्ट्सची इथे आधुनिक सोय आहे, हो, पण तो जोशपूर्ण आनंद लुटताना लाईफ जॅकेट नक्की वापरा. आपलं प्लास्टिक आपणच उचला, कचरा करू नका. मंडळी, निसर्ग आपल्याला मनसोक्त देत असतो, ते आपल्याला स्वीकारता आलं पाहिजे. जगण्यातली खरी मौज म्हटलं तर या निसर्गमयी सृष्टीशी मैत्री करून आनंद लुटण्याची. मग त्यासाठी जाऊ तिथले होऊन राहण्याची गंमत कळली की मजा कशी येते ते बघा. चला मंडळी, हा होता गुहागर आणि परिसराचा व्हिडिओ. तुम्हाला या गुहागरमधल्या ठिकाणांपैकी सर्वात आवडलेलं तुमचं आवडतं ठिकाण कुठलं हे मला खाली कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि पाहत राहा आपला चॅनल सोमनाथ नागवडे. निसर्ग पहा, फिरत राहा, शिकत राहा. आयुष्य सुंदर आहे, मौज मजेत जगत राहा.